मुंबईत आंदोलन करायचं असेल तर आता जागा, वेळ आणि आंदोलकांची संख्याही ठरलेली असेल। दक्षिण मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी मोर्चा, धरणं किंवा निदर्शनं करता येणार नाहीयेत। त्यासाठी 7 दिवस आधी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज करावा लागेल। मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे नवे नियम लागू झालेत। नेमके नियम काय आहेत पाहूयात। दक्षिण मुंबईत आंदोलनाचा आवाज आता आझाद मैदानाच्या हद्दीतच घुमणार। दक्षिण मुंबईतल्या आंदोलनांसाठी राज्य सरकारनं नवे नियम लागू केले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या नियमांना महत्त्व आहे। दक्षिण मुंबईत आंदोलन, मोर्चा, धरणं किंवा निदर्शन करायचं असेल तर आझाद मैदान हेच एकमेव हक्काचं ठिकाण असेल। आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी आंदोलन करता येणार नाही आणि परवानगीसाठी सुद्धा 7 दिवस आधी अर्ज करावा लागेल। आंदोलनासाठी आधी अर्ज करणाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल। एका वेळी फक्त एका दिवसाची परवानगी मिळेल। शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलन करता येईल। सुट्टीच्या दिवशी परवानगी दिली जाणार नाही। अधिवेशन असेल, व्हीव्हीआयपी किंवा व्हीआयपी दौरा असेल किंवा सुरक्षेचा प्रश्न असेल तर परवानगी नाकारण्याचा अधिकारही प्रशासनाकडे असेल। आंदोलनाच्या वेळेवर सुद्धा बंधनं असतील। सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येईल। 6 वाजल्यानंतर आझाद मैदान पूर्ण रिकामं करावं लागेल। मैदानात एकाच वेळी जास्तीत जास्त 5000 आंदोलकच राहू शकतील। मोर्चा काढता येणार नाही। बेमुदत ठिय्या आंदोलनालाही परवानगी नसेल। दरम्यान आंदोलनात येताना अनेक गोष्टी आणण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। आंदोलनासाठी येताना ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी किंवा जड वाहनं आणता येणार नाही। सायकल, रिक्षा आणि हातगाड्यांनाही बंदी असेल। मैदानात प्राणी आणण्यास सुद्धा परवानगी नसेल। तंबू किंवा मंडप उभारता येणार नाही। लाठ्या, तलवारी आणि भाले बाळगण्यास मनाई असेल। आत्मदहन आणि आमरण उपोषणालाही बंदी असेल। पुतळे, कागदपत्र किंवा पुस्तकं जाळता येणार नाहीत। या सगळ्या अटी आहेत। रस्ते आणि फुटपाथ अडवण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे। ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांची विशेष परवानगी घ्यावी लागेल। झेंडा किंवा बॅनर सुद्धा नियमांच्या चौकटीतच ठेवावा लागेल। 9 फूट बाय 6 फुटांपेक्षा मोठा झेंडा किंवा बॅनर चालणार नाही, तर झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नसावी। भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। मागील आंदोलनांमध्ये निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुद्धा या निर्णयामागचं एक कारण आहे। त्यामुळे आझाद मैदानात आंदोलनासाठी येणाऱ्यांना मैदानातच जमावं लागेल आणि मैदानातूनच पांगावं लागेल। दरम्यान सरकारच्या या नियमांवर मनोज जरांगे पाटलांनी जोरदार टीका केली। एवढी गुंडगिरी, दहशत चांगली नाही असं म्हणत जरांगेंनी सरकारला सुनावलंय। इतकंच नाही तर मुंबईत येणार, कोण उठवतं ते बघतो असा निर्धारही जरांगे पाटलांनी व्यक्त केला। गोरगरीब जनतेवरती तुम्ही तुमची दादागिरी, तुमच्या मनातले ते गलिच्छ विचार तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून लादू शकत नाहीत कोणावरती। असं मुंबई ही गोरगरिबांचं एक क्षेत्र आहे की न्याय मागण्याचं, आणि तिथं तुम्ही लोकाला येऊ नको म्हणणार, निर्बंध घालणार आणि कोण ऐकणार? हां, एक गोष्ट खरी आहे, आम्ही कायद्याचा सन्मान करणार तर हो करणार। आम्ही तुम्हाला परवानगीला अर्ज दिला आहे, कायद्याचा सन्मान करायचा आहे का नाही तुम्ही ठरवायचं। आम्ही कायद्याचा सन्मान केला आहे, करणार आहेत म्हणूनच आम्ही अर्ज दिला आहे। आता परवानगी तुम्ही देणार नाही म्हणल्याच्यानंतर कायदा तुम्ही पाळत नाहीत म्हणायचं आहे, आम्ही नाही। आणि तुम्ही परवानगी दिली काय, नाही दिली काय? मुंबईत आमचं जर ठरलं मराठ्यांचं द्यायचं तर मी येणार आहे आणि रात्रंदिवस बसणार आहे, बघतो ना कोण उठित आहे। हे मुंबईत बी घुसून आलेत एकदा, आणि आता असं जर अडविलं ना मग तर इतके घुसतील की तुम्हाला पळता भुई कमी होईल, इतके घुसतील। आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, मागणी मान्य हो तर आता मुंबई सोडितच नसतो आम्ही। 2दा सोडली, किती येड्यात काढणार तुम्ही लोकांना? आता सुट्टी नसती। ही अंतिम फाईट आहे, निर्णायक। काय व्हायचं ते होऊ दे, निर्णायक फाईट आहे। मुंबईत घुसणार, येणार म्हणजे येणार। हा, काम फिम मग आधी मुंबई जाम आणि मग काम, हे असं कचकाच या बारीने आता। त्यामुळे सरकारच्या नव्या नियमानंतर आंदोलनाचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।